The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista proudly presents Candid Podcast Super 11, Uncut म्हणजेच अनएडिटेड सुपर 11 सीझन 2 मध्ये आपलं स्वागत आहे. या सीझन मध्ये पुन्हा एकदा माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासनी हे नाशिकचा विकास या विषयावर मान्यवरांशी विचार प्रवर्तक संवाद साधणार आहेत. आजच्या भागामध्ये शहरीकरण, वाहतूक व्यवस्था, शहर वाहतुकीच्या वाढत्या गरजा, ऍक्सिडेंट, ट्रान्सपोर्ट सोल्युशन आणि सार्वजनिक सुरक्षा अशा विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नाशिकच्या तरुणांचे फिटनेस आयकॉन आणि कर्तव्यदक्ष अधिकारी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस हेडक्वार्टर अँड ट्रॅफिक श्री चंद्रकांत खांडवी. डीसीपी चंद्रकांतजी खांडवी यांना पोलीस क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. त्यामुळे पब्लिक सेफ्टी, सामाजिक एकोपा अशा विविध विषयांवरील त्यांचे हे मार्गदर्शनपर विचार नाशिकमध्ये विकास आणि समृद्धीसाठी एक सुरक्षित वातावरण कायम राहील याची खात्री देतात. सो लेट्स डाइव्ह इनटू पॉडकास्ट. नमस्कार, परत भेटलो. मी नितीन उपासनी. मला आठवतं की पहिला सीझन आपला संपला व्हॉइस विस्टा पॉडकास्टचा. आठवत आहे तुम्हाला? व्हॉइस विस्टा पॉडकास्टच्या पूजा प्रसूनच्या या इनिशिएटिव्ह मध्ये मी तुमच्याशी बोललो पहिल्या सीझन मध्ये वेगवेगळ्या विषयांवर. खूप सूचना आल्या, खूप तुमचे मेल आले आणि काही विषयांना तुम्ही प्रायोरिटी दिली. अशा मेजर काही विषय जे आले, जे ऍस्पेक्ट आले की ह्या पर्सनॅलिटीज पाहिजे, हे विषय पाहिजे, अशा नव्या विषयांना घेण्यासाठी पुन्हा एक नवीन सीझन सुरू करावा लागला. आणि मग आज सेकंड सीझनच्या सेकंड एपिसोडकडे आपण वळालेलो. सेकंड एपिसोड करताना मनस्वी आनंद असा आहे की भरभरून तुमचा प्रतिसाद आणि तुमच्या ज्या सूचना येत आहेत, आम्हाला एक स्फूर्ती येते, एक एनर्जी येते. या एनर्जीमध्ये आणखी वेगळ्या विषयांना घेऊन यावं, वेगळ्या पर्सनॅलिटीजला घेऊन यावं, मनसोक्त तुमच्याशी गप्पा माराव्या, तुमच्या मनात असलेल्या शंकांना वाव द्यावा आणि मग समोरच्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाने त्यांच्याशी बोलताना आपल्या सगळ्या गोष्टींना क्लिअरिटी मिळावी. खरं म्हणजे मागच्या वेळेसही आपण बोललो की जे वेगवेगळ्या विषयात होते त्यातला कायदा आणि सुव्यवस्था या विषयाला प्रायोरिटी द्यावी असे बरेचसे मेल्स तुमचे आले. कायदा आणि सुव्यवस्था म्हटली की सगळ्यात आधी तुम्ही आम्ही थोडेसे शहारतो. असं म्हणतो ना आपण की शहाण्याने पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढू नये. पण पोलिसातही एक माणूस दडलेला असतो आणि पोलीस नसेल तर या समाजाचं जे अस्तित्व आहे, या अस्तित्वाला कुठेतरी एक दिशा देणारं, त्या असलेल्या कायद्याला दिशा देणारं व्यक्तिमत्व कुठे मिळेल. आणि म्हणून ह्या डिपार्टमेंटकडे आपण ज्या अँगलने पाहतो त्यापेक्षा ह्यामध्ये काय नेमकं दडलेलं आहे, समाजाभिमुख होताना, समाजाला सामावून घेताना, समाजाचं संपूर्णपणे असलेलं त्या ठिकाणी जे योगदान आहे त्याला कुठेतरी दिशा देणारं पण एक हे डिपार्टमेंट आहे. आणि म्हणून आज एक वेगळ्या विषयाला घेऊन आलोय. खरं म्हणजे नाशिक खूप वाढलं, नाशिकचा विकासही झाला, नाशिक डेव्हलप झाला असं म्हणतो. पण त्या जोडीला कायदा आणि सुव्यवस्थाचे प्रश्नही निर्माण झाले. आणि बोलायला खूप सोपं आहे हो की कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे, पण बोलण्यापेक्षाही ते इम्प्लिमेंट करताना, त्याच्यावरती ऍक्शन प्लॅन करताना आणि त्यामध्ये झोकून देऊन काम करताना त्या माणसाचा जो कस लागतो, त्या माणसाचं जे व्यक्तिमत्व फुलतं, त्याच्या मागचा, त्या पोलीस डिपार्टमेंटच्या मागचा माणूस बघणं मला असं वाटतं की आजच्या संवादातून आपण केलं पाहिजे. मग आज अशी कोणती पर्सनॅलिटी आहे, क्युरिओसिटी तुम्हाला निश्चित असेल. पण अशा पर्सनॅलिटीजला की ग्रामीण भागातून, त्यातल्या त्यात आदिवासी भागातून, एका शेतकऱ्याच्या कुटुंबातून जी व्यक्ती आश्रमशाळेकडे शिक्षक म्हणून लागली, 7 वर्ष आपल्या नोकरीची मुलांमध्ये रमताना कुठेतरी असं वाटलं की समाजाच्या ह्या व्यवस्थेमध्ये आपल्याला जाता येईल का. आणि म्हणून आदिवासी कुटुंब बहुल क्षेत्रातून आलेलं हे व्यक्तिमत्व आश्रमशाळेच्या शिक्षकी पेशातून त्यांनी परीक्षा दिली पोलीस डिपार्टमेंटची. उत्तुंग यश मिळवून संबंधित व्यक्तिमत्व ज्यांना आपण आता भेटणार आहोत, ज्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, यांनी PSI याची परीक्षा पास केली. इथे नाही थांबले, PSI कडून ही पर्सनॅलिटी DYSPच्या परीक्षेला सुद्धा त्यांनी क्रॅक केलं. DYSPच्या परीक्षेनंतर त्यांचं प्रमोशन, त्यांची पदोन्नती होत होत ACP वरून, सेम रँक वरून आज DCP आहे. नुसते DCP नाहीये, नाशिक शहरामधल्या
ऍडमिन सांभाळताना त्याच्या जोडीला एक ज्वलंत प्रश्न, एक ज्वलंत डिपार्टमेंट, ज्याला वाहतूक डिपार्टमेंट आम्ही म्हणतो, ते सांभाळताना त्या व्यक्तिमत्वाचा कस लागला आणि स्वतःचं व्यक्तिमत्व फुललं. पण त्या जोडीला विविध गुन्ह्यांमध्ये ऍडमिन असताना, PSI असताना, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या ज्या घटना घडतात त्याच्यातल्या अतिशय कठीण असलेल्या महत्वाच्या केसेसमध्ये त्यांनी यश प्राप्त केल्यामुळे आणि यशापर्यंत म्हणजे गुन्हेगारापर्यंत पोहोचून त्याला शिक्षा मिळेपर्यंत त्यांनी त्याचा पाठपुरावा केल्यामुळे पोलीस संचालकांची, पोलीस डिपार्टमेंटची पारितोषिक रोख स्वरूपात असू दे, प्रशस्ती पत्राच्या स्वरूपात असू दे, त्यांना मिळाले. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली. मला असं वाटतं की या थापेला आज आपण प्रतिसाद देऊया आणि आपण अधिक कौतुक सोहळ्यामध्ये त्यांच्या या गप्पांमध्ये सहभागी होऊया. मी अशा एका व्यक्तिमत्वाची आज ओळख करून देतो आहे जे या डिपार्टमेंटला म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला आज DCP वाहतूक, DCP ऍडमिन म्हणून काम करतायत. आदरणीय चंद्रकांत खाडवी सर, मी आपल्याला निमंत्रित करतो खाडवी सर की आपण आज आमच्या या व्हॉइस विस्टा पॉडकास्ट मध्ये आपण सहभागी व्हा. वेलकम. आणि पुन्हा एकदा या आमच्या पॉडकास्ट मध्ये आपण आल्याबद्दल आम्हा सर्वांच्या वतीने तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सर. आपण मला ही संधी दिली आणि या ठिकाणी आमंत्रित केलं. नक्कीच छान अशा गप्पा आपल्या होती. आम्ही अशा लोकांना निमंत्रित करतो की ज्यांनी समाजामध्ये एक स्वतःचं वेगळा ठसा उमटवलेला आहे. खरं म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यानंतर यंग डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे आणि अशा तरुण वर्गाची मला असं वाटतं की समाजाला गरज आहे. त्याच्यातही तुम्ही आज उपायुक्त, पोलीस उपायुक्त दर्जापर्यंतचे अधिकारी आहात. आज आमच्या नाशिक शहरातल्या सगळ्या समाजातल्या आणि त्यातल्या त्या युवा वर्गाला आजच्या संवादातून मला असं वाटतं की निश्चितपणे ऊर्जा मिळेल. मी तुमचा हा जो प्रवास ऐकलेला आहे की एका ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातून आपण शिक्षकापासून तर आज DCP पर्यंत आलात. थोडस आम्हाला हे तुमचं हे जे खाजगी आयुष्य हे वर्णन करायचं. माझं मूळ गाव रोकडपाडा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे. तिथून माझं शिक्षण आश्रमशाळेतच झालं आणि आमच्या तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे आपल्या सुरगाणा तालुक्यात पुढील शाळा तिथे नसल्यामुळे 7वी पर्यंत आश्रमशाळाच होती तिथे आणि पुढील शाळा नसल्यामुळे वसतिगृहात शिक्षण घेण्यासाठी आम्ही दिंडोरी, कळवण शिकत 11वी 12वी पर्यंत ते शिक्षण झालं. मग त्या काळी वाहन वगैरे नसायचे. काही ठिकाणी नदी नाले ओलांडून पायी यावं लागायचं. शिक्षणाचे नंतर ST मध्ये बसायचं आणि त्या ठिकाणी जाऊन 2-3 महिने हॉस्टेलला राहून मग ते शिक्षण घ्यायचं. परत सुट्ट्या लागले घरी जायचं, परत यायचं. अशा पद्धतीने ते शिक्षण झालं. पण ही तळमळ जी शिक्षणाची होती तुमची त्याच्यातच म्हणजे कदाचित असाही संस्कार असेल की आई वडिलांचे कष्ट पाहून मला असं वाटतं की तुम्हाला असं वाटलं असेल की आपण एक अधिकारी होऊन आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. तसे आई वडील म्हणजे वडील शिकलेलेच आहेत. त्यांचं मॅट्रिक झालेलं आहे आणि आमचे काका वगैरे जे होते ते पण ऑलरेडी पोलीस मध्ये आहे. काही होते पण त्यांची प्रेरणा मिळाली आणि त्यामुळे मग आपण पण या चित्रात गेलं पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण अभ्यास करून इकडे आलो. मग तुम्ही तिथून आधी आश्रमशाळेकडे गेला? अगोदर मग शिक्षक म्हणून आश्रमशाळेकडे गेलो. 12वी नंतर D.Ed केलं. D.Ed नंतर मग लगेच नोकरी लागते आणि म्हणून ती त्या काळी तसं लगेच आपल्याला अर्निंग चालू व्हायचं म्हणून आपण तो मार्ग निवडायचो. म्हणजे निवडला तो आपण आणि म्हणून मग शिक्षक झालो. आणि मग इकडे येण्याचं कसं? पण नंतर आमचे काका होते ना, PSI होते. ते पण पोलीस कॉन्स्टेबल होऊन परत त्यांनी परीक्षा देऊन ते PI पदापर्यंत गेले आणि मग त्यांची पण प्रेरणा होती. आणि घरात थोडस मग नंतर वातावरण वगैरे असल्यामुळे आणि इकडेची जी संधी आहे जे आपण न्याय लगेचच एखादा फिर्यादी असेल, विक्टीम असेल त्याला देऊ शकतो, चांगलं सामाजिक काम करू शकतो आणि आपल्या कामाचा जो संधी आहे त्या वाढतात. ती एक तुमची मनात भावना होती की आपण काहीतरी समाजाच्या प्रती देणं लागतो आणि मग तो कायदा सुव्यवस्था किंवा न्यायाच्या बाबतीत तुम्हाला कुठेतरी मनात एक अशी इच्छा होती की न्याय देण्याचा प्रयत्न म्हणजे मग आपण डिपार्टमेंटला जावं. आणि खरं म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटला येण्याने निश्चितपणे समाजाचं, कारण यंग डायनॅमिक ऑफिसर मिळणं हे समाजाचं भाग्यच आहे. या माध्यमातून आज तुम्ही जेव्हा आदिवासी भागात होता, जेव्हा विद्यार्थी होता, नंतर तुम्ही शिक्षक झालात आणि नंतर डिपार्टमेंटला आलात.
पण मग ह्या डिपार्टमेंटला येण्यामध्ये तुम्हाला असे कुठले असं वाटलं की आपण हे अडथळे हे आपल्याला क्रॉस करावे लागतील, ते परीक्षा विषयक असेल, ते अभ्यास विषयक असेल किंवा आणखी काय असेल? मग अभ्यासाच्या वेळेस तर पहिल्या प्रयत्नात थोडस प्लॅनिंग चुकल्यामुळे म्हणजे DYSP जे सिलेक्शन होतं तर त्यावेळेस ते सिलेक्शन राहून गेलो. PSI तर पहिल्या प्रयत्नात झालं होतं, नंतर दुसऱ्या प्रयत्नात मग DYSP झालं. ते अशा म्हणजे ग्रामीण भागामध्ये ही कोणतीही DYSP ची पण पोस्ट असते की ती पण अभ्यास करायचा असतो, हे थोडं लेट कळालं आणि त्यामुळे थोडस उशिरा सुरुवात झाली आणि मग आपण ते सिलेक्शन लेट झालं. आज पोलीस डिपार्टमेंटच्या याचं म्हटलं की जसं म्हणजे सर्वसामान्य नागरिक असं समजतो की पोलीस स्टेशनला नको रे बाबा, नको जायला, अशी एक प्रतिमा आहे. आणि नेमकं असंही समाजाला पाहिजे असतं की हो नाही, आपल्याला तर चोऱ्या व्हायला नको, लुटमार व्हायला नको, वाहतूकही सुरळीत पाहिजे. ह्या सगळ्या याच्यामध्ये ज्वलंत जे प्रश्न डिपार्टमेंटच्या पुढे आहेत, तुम्हाला जे आता फील होतात, असे कोणते प्रश्न आहेत? अगोदर तर मी हे सांगतो की जे काही लोक आहेत त्यांनी पोलीस स्टेशनला यायला घाबरलं नाही पाहिजे की बिंदास आलं पाहिजे. त्या ठिकाणी एक सिस्टीम असते की पोलीस स्टेशन लेवलला जर त्यांचं तक्रार घेतली गेली नाही तर पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी असतात, त्यांच्याकडे पण ती तक्रार घेतली जाते. पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी असतात, त्यांच्याकडे पण तक्रार घेतली जाते. आमच्याही वरती तिकडे पोलीस महासंचालक कार्यालय असतं मुंबईला, तिथे पण तक्रार घेतली जाते. तर अशा वेगळ्या पातळीवरती आपण तक्रार करू शकतो आणि निश्चितच पोलीस सेवेसाठी आहे जनतेच्या, त्या पद्धतीने नेहमीच आम्ही ब्रीफिंग खालच्या पण आमच्या अधिकाऱ्यांना अंमलदारांना करत असतो. मग तसं ते घाबरलं नाही पाहिजे त्यांनी. म्हणजे थोडक्यात समाजाने अशा कुठल्याही शंका असेल तर पोलीस स्टेशनला यायला अडचण नाही. पण मग आता त्याच्यामध्ये एखाद्या ज्याला आपल्याला असं म्हणता येईल की ज्या टेक्नॉलॉजी, ज्या सर्व्हिसेस बदललेल्या आहेत, मग अशा आता काही ऑनलाईनला किंवा याच्या माध्यमातून तक्रारी करता येतात? ऑनलाईन पण तक्रार करता येते. आपल्याकडे मेल ID दिलेले आहेत, मेलवरती आपली तक्रार येते. आम्ही व्हॉट्सअप नंबर पण डिस्प्ले केलेले आहेत, व्हॉट्सअपला पण आपली तक्रार येते आणि त्या तक्रारीवरती कार्यवाही केली जाते. त्याचा डेटा आम्ही अनालिसिस करतो, किती तक्रारीवरती कार्यवाही केलेली आहे पोलीस स्टेशन स्तरावरती, आणि तशा मग कारवाई केली नसतील तर आम्ही तो सूचना देऊन ती कारवाई करून घेतो. प्रत्येक याचं जो डाटा आहे तो ठेवला जातो आणि त्याचा फॉलोअप घेतला जातो. म्हणजे त्याचा प्रत्येकाचा तुमचा जो त्याच्यानुसार तुम्ही, मला असं वाटतं की तो जो डेटा असेल तो कन्क्लूड करून किंवा ज्या काही हे असतील तर म्हणजे येणाऱ्या तक्रारदाराला न्याय दिला जातो. आता त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं, उदाहरणार्थ द्वारका सर्कल इथे वाहतूक जाम झाली, ते व्हॉट्सअपवरती फोटो टाकला जातो आणि मेसेज टाकला जातो. तात्काळ त्या ठिकाणी कंट्रोल रूम मार्फत त्यांना सूचना दिली जाते आणि तिथे जाऊन आपले अंमलदार अधिकारी ते ट्रॅफिक क्लिअर करतात. हे ट्रॅफिकचं उदाहरण झालं. एखाद्याची तक्रार असेल, समजा इमर्जन्सी असेल, महिला असतील, मुली असतील, एका अंधाराच्या ठिकाणी छेडछाड होत आहे वगैरे, अमुक एरियात छेडछाड होत आहे, तर त्या ठिकाणचं GPS लोकेशन पण आपण काढतो. आणि डायल 112 एक नंबर आमच्याकडे आहे. तर डायल 112 नंबरला जर कॉल आला तर त्याचं GPS लोकेशन ट्रॅक होतं आपल्याकडे. त्याचा फॉलोअप मुंबई कार्यालयाकडून पण होतो आणि आपल्याकडून पण होतो. तिथे आपला रिस्पॉन्स टाइम जवळजवळ नाशिक सिटीचा 6 मिनिटाचा रिस्पॉन्स टाइम आहे जास्तीत जास्त, आणि कमीत कमी 6 मिनिटाच्या आत आता आपले पोलीस पोहोचतात अशा ठिकाणी. ग्रेट. पण आता ह्या तुम्ही टेक्नॉलॉजीचं म्हणतात, पण मला त्याच्यामध्ये असं वाटतं की टेक्नॉलॉजी जेवढी डेव्हलप होते त्या अनुषंगाने विचार केला तर आज नाशिक म्हणजे जसं आपण म्हणतो की नाशिक एक पूर्वीच्या पौराणिक संदर्भ घेतला तर हे आपलं मंत्रभूमी म्हणून आपण म्हणायचं. याच्यामध्ये इंडस्ट्रीज आल्या, ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट झाली, लोक आले, कामगार आले, परराज्यातून आले, वस्ती खूप वाढली. मग आज नाशिकच्या गुन्ह्याचं प्रमाण तसं वाढलं का? आणि वाढलं असेल तर मग आपण त्याच्यावरती पोलीस डिपार्टमेंट म्हणून काय प्रयत्न करतो कमी करायला? गुन्ह्यांचं प्रमाण हे लोकसंख्येच्या रेशो प्रमाणे किंवा डेव्हलपमेंटच्या रेशो प्रमाणे थोडंफार नक्कीच वाढलेलं आहे. परंतु जर कायदा सुव्यवस्था राहील तर आर्थिक सुबत्ता येते. आर्थिक सुबत्ता आली तर बाकीच्या गोष्टी, आरोग्य आहे, येते, सर्व गोष्टीवरती एक सर्कल आहे आणि एक चांगलं आयुष्य जगणं हा माणसाचा उद्देश आहे. अधिकार आहे हा, म्हणजे आनंदी लाईफ जगणं. त्यासाठी कायदा सुव्यवस्था हा जो फॅक्टर आहे
हा जास्त महत्वाचा आहे. म्हणून आपण पोलिसिंगच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना कसे सुरक्षित ठेवता येईल, ते सुरक्षित नाशिक हे पण एक आपलं नाशिक पोलिसांचं ब्रीद आहे. जसं आमचं महाराष्ट्र पोलिसांचं सदरक्षण आहे आणि खल निग्रहण आहे हे ब्रीद आहे, तसंच काम तसंच ब्रीफिंग देऊन आम्ही आमच्या अंमलदाराकडून अधिकाऱ्यांकडून काम करून घेत असतो. तुमचं जे तुम्ही ब्रीद आता म्हटले सदरक्षणाय आणि खल निग्रहणाय, याच्यामध्ये तुमचा धाक असा एक वचकाच असतो. खल निग्रहणाला म्हणजे ऑलरेडी ती लोक घाबरतात. सदरक्षणाच्या बाबतीत तर निश्चितपणे आहे, पण असं खल निग्रहणाचं एखादं उदाहरण आहे का की एखादा तो होता आणि तो इन्सिडेंट सोडवताना तुम्ही त्याच्या मुळापर्यंत गेला आणि त्या आरोपीला शिक्षा झाली सिद्ध होऊन? आता अशा याच्यामध्ये पोलिसांकडे सर्व डेटा असतो, कोण गुन्हेगार आहे, कोणावरती किती गुन्हे आहेत, ते सर्व डेटा असतो. त्या पद्धतीने आमचं कामकाज चालत असतं. असं एखादं उदाहरण द्यायचं झालं तर एका अपंग मुलीवरती रेप केलेला होता. एक गावगुंड म्हणतात त्या टाईप ग्रामीण भागातली ती केस होती. मी ती केस स्वतः इन्व्हेस्टिगेट केलेली आहे आणि तो धाकाने असं कोणी तक्रार द्यायला यायचं नाही, परंतु त्या मुलीवरती त्याने हे अतिप्रसंग वगैरे केला आणि ही गोष्ट बातमी आपल्यापर्यंत आली तर आपण ती स्वतः त्या ठिकाणी जाऊन हस्तक्षेप करून सगळी जी काही प्रक्रिया आहे तपास करून तक्रार नाही आली, बातमी आली, त्याच्या अनुषंगाने आपण पोहोचलो. नाही, तक्रार त्यांनी फोनवरती बातमी आली, मग आपण की असा प्रकार घडलेला कळालेल्या प्रसंगावरून आपण गेला. कळालेल्या प्रसंग हे महत्वाचं. ग्रामीण भागात पटकन कनेक्टिव्हिटी येत नाही, तक्रार करायला जायला लोकांना व्हेकल वगैरे उपलब्ध होत नाही. तर फोनवरून बातमी आली तर आपण तिथे पोहोचून रिस्पॉन्स देऊन आपण तो चांगल्या पद्धतीने मी स्वतः तो गुन्हा इन्व्हेस्टिगेट केला आणि आरोपीला जन्मठेप झाली. म्हणजे एका खलाचं निग्रह असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. पण मग त्याच्या जोडीला सदरक्षण पण आहे. तो सदरक्षणामध्ये लोकांनी जर त्यांच्या गोष्टींचं रक्षण झालं पाहिजे तर काय प्रिकॉशन घ्यावे असं तुमचं मत आहे? आता आजकाल चोरी होऊ नये किंवा ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार भरपूर वाढलेले आहे, तर स्वतः एकतर शिस्त पाळणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ सुट्ट्या लागल्या, आपण आता गावाला चाललो तर घरी जर व्हॅल्युएबल काही असेल तर ते व्यवस्थित ठेवणं किंवा त्या ठिकाणी कोणी माणूस वगैरे ठेवणं हे महत्वाचं आहे. ऑनलाईन फ्रॉडचं पण प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. बऱ्याचदा माहिती नसतं की आपण ओटीपी दिला की आपले लगेच पैसे जातील. बऱ्याचदा आपला मोबाईल नंबर शेअर झालेला असतो, मोबाईल नंबरवरून आधार कार्ड गुन्हेगार काढून घेतात. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आला की बँक डिटेल काढायला काय हे म्हणजे त्यांची ती ट्रिक असते, त्या ट्रिकच्या माध्यमातून ते घेतात आणि कधी ओटीपी दिला जातो हे कळत नाही आणि त्याच्यातून मग भरपूर ते पैसे काढून घेतात. असं तर तो ऑनलाईन फ्रॉड पण भरपूर होतात. तर त्यासाठी ओटीपी कोणाला शेअर करू नये, शक्यतो मोबाईल नंबर अननोन ठिकाणी देऊ नये, आपले आधार कार्ड केवायसी जे डॉक्युमेंट आहे पॅन कार्ड वगैरे हे पण दिले नाही पाहिजे. पण मग ह्या सगळ्या गोष्टींची ही जी आहे, समजा एखादा गुन्हा असा घडलाच की आता तो सायबर क्राईमचे तर प्रकार वेगवेगळे येतात, तुम्हाला एक म्हणजे अनुभवच आपण घेतोय, अशा कोणत्या स्ट्रॅटेजीज आपल्याकडनं वापरल्या जातात मग, की म्हणजे असे काय तुमचे ऍस्पेक्ट असतात की आपण याच्यानुसार काम करावं, अशा कोणत्या स्ट्रॅटेजी असतात? आता ते स्ट्रॅटेजी जे आहे ते आपण डायरेक्ट डिस्क्लोज करू शकत नाही, तपासाच्या बाबतीत असतील ते, कारण ते डिस्कस केले समोरचा. हा सर, तर ते आपण जे काही टेक्निकल गोष्टी आहेत नेटच्या माध्यमातून असतील, गुन्हे घडणारे असतील, तर ते आपण ट्रॅक करतो आणि त्यासाठी वेगवेगळे टेक्निकल एक्सपर्ट असतात, त्यांची मदत घेतो आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आज तुम्ही डबल ड्युटी करताय, म्हणजे फार मोठी जबाबदारी नाशिक शहराची सांभाळत आहेत. मी जसं म्हटलो की नाशिकचा विकास झाला, नाशिक खूप डेव्हलप झालं आणि अशा वेळेस पोलीस डिपार्टमेंटला असं म्हटलं जातं की तेवढा फोर्स नाही, पोलीस फोर्स पूर्ण नाहीये किंवा मनुष्यबळ तितकं पुरेसं नाही. पण आज तुम्ही ऍडमिन म्हणून पण काम करताय, डीसीपी ऍडमिन, आणि सगळ्यात गंभीर म्हणजे गंभीर प्रश्न जो शहराचा असतो कुठलाही, तो वाहतूक असतो आणि डीसीपी वाहतूक म्हणून पण करताय. हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? आता ऍडमिन म्हणून काम करत असताना बऱ्याचदा पोलिसांच्या ज्या
ड्युटी आवर्स आहेत, त्यांचं वेलफेअर आहे, त्यांचं आजारपण आहे, त्यांच्या पूर्ण कुटुंबाची काळजी घेणं, ही सगळी आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कामं मला करावी लागतात आणि भरपूर असे उपक्रम आम्ही राबवतो. बऱ्याचदा ड्युटी आवर्स कधी फिक्स नसतात, अशा वेळेस स्ट्रेस येतो, तर स्ट्रेसचे काही सेमिनार्स, काही एक्सपर्ट हे सगळे आम्ही बोलवतो, तसं काउन्सिलिंग करतो आणि कुणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी वेलफेअर फंडातून आपण त्यांना पैसे पण देऊ शकतो. सेंट्रल वेलफेअर असतो, तिथून लगेच अप्रूव्ह होतो. म्हणजे बऱ्यापैकी वेलफेअरची कामं करून त्यांचं ते तणावग्रस्त कसे राहणार नाही, ड्युटी सेवा चांगली बजावतील याचं पण आपण बघत असतो. आणि ट्रॅफिकच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर आता शहर वाढलेलं आहे. आता अगोदर ज्या जुनी घरं होती ती पाडून आता व्हर्टिकल वाढत आहे, परंतु जे संसाधनं आहेत, उदाहरणार्थ रस्ते आहेत, रोड आहे, त्याच्यावरती काही ठिकाणी अतिक्रमण पण झालेलं असतं, काही ठिकाणी उड्डाण पूल वगैरे नाहीत किंवा रस्ते वाइंडिंग नाहीत. तर मग अशा वेळेस सर्वात महत्वाचं हे मी सांगू इच्छितो की नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणं महत्वाचं आहे. आता सिग्नलवरती आपण बघतो तर ज्याला त्याला जायची घाई असते, पण शिस्त तर पाळावं लागेल, कारण आर्थिक सुबत्ता बऱ्यापैकी आलेली आहे, प्रत्येकाकडे म्हणजे 2-3 वाहनं आलेली आहेत. मग ती शिस्त जर पाळली तर बऱ्यापैकी हे होईल. आता आपण स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सर्व सिटीमध्ये सिग्नलवरती कॅमेरे बसवले, त्या माध्यमातून आपण ई चलन करणार, तसेच बाकी फिजिकली पण ई चलन वगैरे करणार सर्व. परंतु आर्थिक दंड देणं हा काय उद्देश नाही, नागरिकांना शिस्त येणं हा महत्वाचा उद्देश या ठिकाणी आहे. तर ती शिस्त त्यांनी जर पाळली तर बऱ्यापैकी मला असं वाटतं की ही जी समस्या आहे वाहतुकीची ही त्या ठिकाणी सुटेल, कंट्रोल मध्ये येईल. वेलफेअर वरून एक गोष्ट लक्षात अशी आली की तुम्ही कुटुंबाचं म्हणजे पोलिसांच्या कुटुंबाची तुम्ही खूप काळजी घेता. तो वेलफेअर फंड असेल किंवा त्यांच्यासाठी असलेले कल्चरल अदर ऍक्टिव्हिटीज असतील. काल का परवा तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी एक छानसं नाटक पण ठेवलं होतं, त्यांना म्हणजे स्ट्रेस रिलॅक्स होण्यासाठी. पण याच्यात एक आणखी आम्हाला एक गमतीशीर बाब जी मला माहिती ती अशी आहे की आपण डिपार्टमेंटला डीसीपी आहात, आपल्या सौभाग्यवती म्हणजे आमच्या वहिनी या डिपार्टमेंटलाच आहेत आणि चांगल्या पदावरती आहेत. दोघंही पोलीस डिपार्टमेंटला असतानाही मुलं तुमची खूप छान शिकतायत. हे कौटुंबिक पोलिसी वातावरण कसं असतं? आता ज्यावेळेस माझी मिसेस पोलीस निरीक्षक आहे आणि आमच्या महाराष्ट्रभर बदल्या होत असतात आणि कधी कधी जर तिची आता मध्ये तर मुंबईला होती, 3 वर्ष मी मुलं सांभाळली आणि मग अशा वेळेस कधी अपडाऊन करून 15 दिवसातून असेल, महिन्यातून असेल, तर ते मॅनेज करावं लागतं. एकमेकांची अंडरस्टँडिंग महत्वाची आहे, कारण ती मिसेस मामाचीच मुलगी आहे, त्यामुळे ते चांगल्यापैकी आमचं कॉर्डिनेशन आणि मॅनेजमेंट होऊन जातं. त्याग म्हणजे आज तुम्ही माताच्याही भूमिकेत, पित्याच्याही भूमिकेमध्ये मुलांना सांभाळून आज मुलं एका चांगल्या शैक्षणिक यशाच्या प्राप्तीसाठी धडपडतायत. आणि त्यासाठी कुटुंब म्हणजे बहिणी असतील, भाऊ असतील, मॅडमचे भाऊ बहीण सगळ्यांनी आपल्याला चांगल्या मदत केलेली आहे. आपण ट्रॅफिक वरती बोलताना असं बोला की सीसीटीव्ही लावलेले आहेत वगैरे आहेत. आज डिपार्टमेंट म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झाली. ह्या टेक्नॉलॉजी बरोबर काही धोके पण आले, विशेषतः तरुण वर्गामध्ये. मग अशी कोणती म्हणजे आपल्याकडे टेक्नॉलॉजीची कोणती काळजी समाजातल्या विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी घ्यावी असं आपलं मत? आता विद्यार्थी बऱ्याचदा त्यांना कळत नाही की हा गुन्हा आहे, तर ते वेगळे जे ऍप आहेत, इंस्टा असतील, फेसबुक असतील, व्हॉट्सअप असतील, याच्या माध्यमातून ही जी अल्पवयीन मुलं असतील किंवा 18-19-20 वर्षाची मुलं ही स्टॉकिंग करणे, अशा बऱ्याचशा गोष्टी होत असतात आणि आमच्याकडे भरपूर त्याच्या तक्रारी येतात. तर तसं ते अवेअरनेस पालकांनी मुलांमध्ये करणं आवश्यक आहे की कोणती गोष्ट गुन्हेगारी स्वरूपाची आहे, कोणती गोष्ट आपण केली पाहिजे, नाही केली पाहिजे. कारण पालकांना चांगलं माहिती आहे की काय केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे. ते त्यांनी आपल्या मुलांना सांगणं, शिकवणं, त्यांच्याकडे लक्ष देणं ते महत्वाचं. पण मग याच्यासाठी आपण पालकांना काही असं उद्बोधन वर्कशॉप किंवा काही मेसेजेस वगैरे आपण काही असं
आपली पण टेक्नॉलॉजी मेसेजच्या माध्यमातून वगैरे आपण काही असं आहे का? हो, आपल्याकडे आहे ना. आपल्याकडे व्हॉट्सअप नंबर आपण एक केलाय, बल्क SMS आपण पाठवतो. म्हणजे वेगळे असतील, सायबर फ्रॉडच्या बाबतीत असतील किंवा मुलाचं एज्युकेशन असेल, अजून काही मेसेज द्यायचे असेल तर आम्ही सतत असे मेसेज SMS द्वारे असतील, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये असतील, आम्ही नेहमी पाठवत असतो. म्हणजे जनजागृती होते. जनजागृती थोडक्यात जनजागृती झाली तर पालकांपासून म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत ते येईल आणि त्या गुन्ह्याचं प्रमाण कमी होईल असं आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये मला असं वाटतं की हे सगळं तुम्ही करता, पण असे तरी पण तुम्हाला काही ऑब्स्टेकल ज्याला अडथळे म्हणता येतील असे काही अडथळे येतात का, असे काही चॅलेंज येतात का की हे तुम्हाला ते दूर करण्यासाठी समाजाला आपल्याला कळवावं लागेल? ते आता आपल्याकडे हा तर मोठा सायबर क्राईमचा इश्यू आहे. याचं आपल्याला आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, यांच्या माध्यमातून अजून जाणीव जागृती होणं आवश्यक आहे. ते एक मोठं चॅलेंज आहे. सायबर फ्रॉडचं जे आहे किंवा आर्थिक स्वरूपाचे गुन्हे, काही गुंतवणुकीचे आमिष दाखवणं, हे असे ह्याच्याने पण बरेचसे लोक हे बळी पडतात आणि खूप मोठा पैसा हा गुन्हेगारांकडे जातो. तो वाचण्यासाठी ती अवेअरनेसच करणं आवश्यक आहे. एक महत्त्वाचं म्हणजे हे मोठं चॅलेंज तुम्हाला, हे मोठं चॅलेंज आहे. लोकसंख्येच्या मानाने अवेअरनेस जे करणं आहे, प्रत्येकाला आपण अवेअर करणं थोडंसं चॅलेंजिंग. मला असं वाटतं की आपण शाळा किंवा कॉलेजेस मध्ये अशा अवेअरनेस प्रोग्राम प्रिन्सिपल किंवा आपण नेहमीच घेतो. ट्रॅफिकच्या बाबतीत असतील किंवा सायबरच्या बाबतीत असतील, हे सतत आपले अवेअरनेस प्रोग्राम चालत असतात. अच्छा, म्हणजे आपण मुलांपर्यंत तो मेसेज पोहोचवतो आपण मेसेज, परंतु ते शाळा लेवलला पण चांगल्या प्रकारे होणं अपेक्षित आहे. ही जी शिस्त आहे, उदाहरणार्थ आपण पाण्याची बाटली घेऊन जातो, पाण्याची बाटली घेऊन गेले, पाणी पिलं, गाडीत म्हणजे बसलेलो असो किंवा चालत पाणी पिलं, लग्नात वगैरे कुठं कार्यक्रमात, ती बाटली फेकून द्यायची. म्हणजे शिस्त नाही, ही बेसिक शिस्त, बेसिक सेन्स म्हणजे ट्रॅफिकच्या बाबतीत असेल किंवा वर्तणुकीच्या बाबतीत असेल, हे त्यांनी हे एज्युकेशन लेवलला. ही बात खरी आहे की आपण जे म्हटलात ना, हीच लोक जेव्हा परदेशात जातात तेव्हा तिथली शिस्त पूर्ण पाळतात, पण ते पुन्हा भारतामध्ये त्यांनी प्रवेश केला की पुन्हा ही सगळी शिस्त विसरतात. म्हणजे अवेअरनेस हा एकच त्याच्यातला महत्वाचा घटक आहे. सर, सगळ्यात आहे ना मला महत्वाचं असं वाटतं की तुम्ही लोकांनी ज्या काळात काम केलं तो होता कोविडचा पिरियड, ज्या काळामध्ये सगळी लोक तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीवरती घरात सुखात होती, रस्त्यावरती कुणीही नव्हतं, एकमेव तुम्ही होते की समाजाला सांभाळण्यासाठी, समाजाची देखरेख करण्यासाठी. हा कोविडच्या पिरियड मधला तुमचा अनुभव काय? कोविडच्या पिरियड मध्ये मी मालेगावला होतो, तर ज्यावेळेस आम्ही रस्त्यावर होतो त्यावेळेस प्यायला पाणी नसायचं आणि जेवण नसायचं, परंतु जे काही लोक आहेत त्यांना ते त्यावेळेस फील झालं की आपल्यासाठी हे राबताय आणि त्यासाठी प्रत्येक घरातून म्हणजे पुढे काही आम्हाला काही कमी पडलं नाही. की लोकांनी आम्हाला जेवण वगैरे, पाणी वगैरे सगळं अगदी दिलं, व्यवस्थित दिलं, सुविधा दिल्या, शेडिंग करणं, राहण्यासाठी टेंट वगैरे. तर ते अतिशय चांगलं असं सहकार्य आम्हाला. पण तो पिरियड तुम्हाला थोडासा म्हणजे असा स्ट्रेसफुल राहिला पासून दूर होतात आणि कुठेही आपल्याला कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायचं नाहीये, औषधोपचार वेळेवरती मिळतील याची खात्री नाही. मग असा पिरियड तुमचा हा कसा, म्हणजे तो कसा तुम्ही अनुभव? अतिशय तणावपूर्ण तो पिरियड गेला की आपण भेटू शकत नाही. आपल्या मुलांना भेटण्याची आपल्याला इच्छा असते, तर ते यायचं वेगळंच रूम मध्ये, आंघोळ करायची, झोपायचं, परत ड्युटीला जायचं, लांबूनच हाय हॅलो करायचं. तर बऱ्याच तणावग्रस्त हा प्रत्येकच पोलिसांना हा जो पिरियड आहे हा तणावग्रस्त म्हणजे. परंतु त्याच्यामध्ये बाकीचे आरोग्य सेवा असेल, बाकीच्या पण सेवा, महापालिका असेल, झडपी विभाग असेल, सर्व डिपार्टमेंटने चांगलं काम केलं आणि तिची साथ होती ती निभावू शकलो. भारताने तर याच्यामध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की खूप मोठं यश मिळवलं. एवढी मोठी लोकसंख्या, मोठ्या लोकसंख्येमध्ये कुठेही बंधनं पाळता पाळताही कुठे म्हणजे छोट्या छोट्या गावांमध्ये तर कुठे ते पाळतही नव्हते, छोट्या पॉकेटमध्ये नाही, पण त्याच्यावर आपण मात केली. पण याच्यामध्ये तुमचा की रोल होता, कारण तुम्ही ती जेव्हा कायदा व्यवस्था सांभाळायला
त्याच्यामध्ये यशामध्ये तुमचा निश्चितपणे मोठा वाटा होता. आता आम्ही काम करत असताना आम्हाला बरेचदा मग असं धर्मभेद, जातीभेद ह्या गोष्टी खूप हँडल कराव्या लागतात. आणि कोविडमध्ये बघितलं की ह्या गोष्टी त्यावेळेस असे गुन्हेच घडायचे नाही. अच्छा. की सगळे लोक असं माणुसकीने वागायचे, एकमेकाशी पण असेल सगळ्यांशी. तर एक चांगला धडा आपल्याला भेटलेला आहे माणुसकीचा, तर तसं वागलं पाहिजे. ते एक मोठं चॅलेंज असतं लॉ अँड ऑर्डरचं. तुमचं ते फार सुंदर, म्हणजे तुम्ही जे म्हटलात की माणुसकी हा एकमेव धर्म जर राहिला तर प्रश्नच निर्माण नाही झाले. पोलिसांचं काम हलकं होईल, गुन्हेच झाले नाही ना त्या काळात. म्हणजे हा पाहायला तर निश्चितपणे हे होईल. सर, एक असं झालं की आता नाशिक म्हणण्यापेक्षा आपण म्हणू की भारत आणि पर्यायाने राज्य आणि पर्यायाने नाशिक टेक्नॉलॉजिकली खूप आपण डेव्हलप झालो, खूपच झालो. पण टेक्नॉलॉजिकली जोडीला सगळ्यात आता भेडसावणारा प्रश्न, मी जेव्हा शिक्षण विभागात होतो आणि तो 2 वर्षाच्या कोविड पिरियड नंतरचाही पाहिला, तर त्यातल्या त्यात सोशल मीडिया, या सोशल मीडियाच्या माध्यमातून मग फेक मेसेज असतील किंवा आणखी काही असेल, तर ह्या सोशल मीडियाच्या बाबतीत किंवा येणाऱ्या त्याच्या जनजागृतीबाबत आपण काय सांगता? हा अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला. कोणीतरी चुकीचा मेसेज तयार करतो आणि कुठेतरी सोशल मीडियावरती पोस्ट करून देतो. मग तो कोणीतरी वाचतो आणि मग हा मेसेज खरा आहे असं करून अफवा पसरतो. अफवा पसरली की मग त्याच्यामध्ये विजातीय धर्मांमध्ये असेल, जातींमध्ये मग ती दंगल वगैरे होण्याची शक्यता असते आणि असे बरेचसे प्रकार होतात. असे तर प्रकार झाले तर त्याचा इफेक्ट त्या शहरावरती होतो. लहान मुलांच्या मनापासून सामाजिक वातावरण असेल, सगळंच आर्थिक आणि हे ते सगळं चक्र बिघडून जातं. तर असे ही जाणीव-जागृती होणं आवश्यक आहे की अशा मेसेजला आपण रिप्लाय नाही दिला पाहिजे किंवा फॉरवर्ड नाही केले पाहिजे, त्याच्यावर व्हायरल नाही झालं पाहिजे, आपलं मत नाही व्यक्त केलं पाहिजे. पोलीस आपलं काम करतात की कोणी मेसेज तयार केला, कोणी त्याला थोडासा इन्व्हेस्टिगेशनला वेळ लागतो. नाही तर मग आम्हाला आताच ते कोणी केलेला आहे तो माणूस समोर पाहिजे, हे ते, तर त्यासाठी वेळ लागतो. पण नक्कीच असे आम्ही प्रकार शोधून काढतो आणि संबंधितांवरती गुन्हे तात्काळ दाखल करून आम्ही कायदेशीर कारवाई पण करतो. म्हणजे सोशल मीडियाच्या जोडीला तुम्हाला ही टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला ते त्याच पद्धतीने हँडल करावं लागेल ज्या पद्धतीने आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला ट्रॅक करण्यासाठी वेळ लागतो आणि त्यांना समजून सांगणे किंवा त्याला काउन्सिलिंग, त्यासाठी मग तो काउन्सिलिंग करावं लागतं, प्रबोधन करावं लागतं. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये असा एखादा प्रसंग आला का तुम्हाला की मॉब एकदम पेटलेला आहे किंवा जमाव एकदम तापलेला आहे आणि तुमची काउन्सिलर म्हणजे पोलिसांमधला काउन्सिलर जागा होऊन ज्याला आपल्याला म्हणजे समुपदेशन, सुसंवाद असं, कारण सुसंवादावरती पण तुमचा मोठा भर असतो, असा एखादा प्रसंग? असं नाशिक मध्येच झालेला होता प्रकार. पोलिसच्या हद्दीमध्ये एकाने आलेला मेसेज फॉरवर्ड केला, पोस्ट केला विशिष्ट धर्माच्या देवाबद्दल, आणि मग विजातीय धर्माचे लोक जमा झाले, गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला, आरोपी शोधासाठी पथकं रवाना केली, ट्रेस केले आरोपी कोण आहे काय वगैरे. परंतु जे काही बाकी लोक होते तिथे आपण गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली, परंतु तो मॉब म्हणजे व्हायरल झाला, ऐकतच नव्हता. आणि मग ते कॉन्टॅक्ट करून वेगवेगळे व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती यांना पाठवून बोलवून नंतर तो काही पुढची अनंतर टळला की जाळपोळ ते करणं, त्या गोष्टी टळल्या. तर ह्या गोष्टी केवळ सुसंवादावर होत असतात. आपल्या पोलीस स्टेशन लेवलला असेल, एसीपी लेवल, डीसीपी लेवल, कंटिन्यू चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात राहावं लागतं. नाहीतर मग समाजकंटक लोक अशा गोष्टीचा गैरफायदा घेतात आणि मग नुकसान होतं. आपल्या शहराचं नाव बदनाम होतं, महाराष्ट्राचं, देशाचं सगळं नाव बदनाम होतं. आता नाशिक सारख्या ठिकाणी फॉरेन इन्व्हेस्टमेंट पण येते, बरोबर. ते लोक काय विचार करतील की इथं सुरक्षित नाही आहे, मग तिथं पैसे कशाला टाकायचे, आपल्याला रिटर्न भेटणार नाही. त्यासाठी हे ते जे करणारे लोक आहेत ते त्यांचा फायदा बघतात तात्पुरता, परंतु त्यांनी समाजाचा विचार करणं आवश्यक आहे आणि चांगले विचार घेऊन जगणं आवश्यक आहे. नाहीतर आपण आहे कारवाई करायला. आपण डीसीपी ऍडमिन म्हणून जे सांगितलं ते कौतुकास्पद होतं, जसं वेलफेअर वगैरे वगैरे.
नाशिकची क्राऊड खूप वाढला. मी जसं म्हटलं की नाशिकमध्ये आता रस्ते वाढले, दरवर्षी 12 वर्षांनी कुंभाचा निधी येतो, त्याच्यातून आणखी वेगळे रस्ते होतात, रिंग रोड्स होतात, वस्ती वाढली, बिल्डिंगा उभ्या राहिल्या, वाहतूक हा प्रश्न मग तसाच. कारण रस्ते जरी वाढले तरी पब्लिक वाढली तरी आज स्वयंप्रेरणेने जसं आपण म्हटलं की स्वयंशिस्त हा प्रकार जर लागला तर सगळंच सुरळीत होतं. नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेचं तुम्ही सुनियोजित असं नियोजन केलं. कारण काही दिवसांपासून आम्ही पाहतोय की ट्रॅफिकला एक सेन्स आलेला आहे. मग तो टोईंग असू देत, तो तुम्ही त्या ठिकाणी असलेला नो पार्किंगचे त्याला दंड असू देत, हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? याच्यामध्ये आपला म्हणजे शिक्षा करण्याचा, आर्थिक दंड देण्याचा काही उद्देश नाही, पण आमच्या माध्यमातून सतत जाणीव जागृती करण्यासाठी आम्ही शाळा कॉलेज असतील, फेरी असतील, प्रचार फेरी असतील, सिग्नलवर पण आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो. त्यानंतर काही ठिकाणी वाहतूक बेटा कमी करणे, ट्रॅफिकचा सगळा अभ्यास होतो. तुमचा रोड साईज किती पाहिजे, तो सर्कलचा साईज किती पाहिजे, कशा गाड्या फ्री त्या ठिकाणी निघतील, तर यासाठी महापालिकेचे इंजिनियर असतील, एनएचा हायवे आहे नॅशनल हायवे, त्याचे इंजिनियर असतील, आमचे इन्स्पेक्टर्स असतील, वरिष्ठ स्तरावर आणि खालच्या स्तरावरती कमिटी करून त्याची पाहणी केली जाते आणि त्याचा अभ्यास करून ह्या समस्या आहेत हे सतत सोडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. बाकी तर जाणीव जागृती आणि शिस्त पाळावी म्हणून आपली कारवाई चालू असते. आज नाशिकच्या वाहतूक क्षेत्राला आहे का असे काही म्हणजे आपल्याला ज्याच्यावरती इम्प्लिमेंट करावं लागेल की स्वयंशिस्त ठीक आहे पण अजून इम्प्लिमेंटेशनला काही अधिकार आहे का? कारण 12 वर्षांनी मिळणारा कुंभाचा निधी जो आहे तो नेमका आपल्याला वाहतुकीसाठी कसा डिस्बर्स करता येईल, कसा वापरता? आम्हाला वाहतुकीमध्ये बॅरिकेटिंगची आवश्यकता असते. मग आम्हाला बॅरिकेटिंग घ्यावं लागतात, काही अनाउन्स सिस्टीम असतात त्या घ्यावं लागतात आणि आउटर पुढे रिंग रोड वगैरे आहे अशा ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून जो काही रस्त्यांना निधी आलेला असतो, रस्त्यांचे काही साईन बोर्ड वगैरे लावावं लागतात, काही पट्टे मारणं, स्पीड ब्रेकर्स टाकणं, स्पीड ब्रेकर पुढे असतील, या सगळ्या गोष्टींचे नियोजन करावं लागतं आणि याच्या सतत मीटिंग होत असतात. त्याचा अभ्यास होतो, स्टडी होतो आणि कोणत्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर उपाय काय आहे याचा अहवाल येतो, त्या अहवालावर मग कार्यवाही होते. ते सतत चालणारी गोष्ट आहे, ते करावीच लागते. जशा गरजा वाढतील तसं तुम्हाला सोल्युशन, जो एरिया वाढेल जिथं जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करावाच लागेल. कारण तो तुमचा शेवटी एक. पण गेल्या काही दिवसात वाहतूक हा सगळ्यांचा गंभीर प्रश्न, म्हणजे लोकांना वाहतूक सुरळीत पाहिजे पण सिग्नल मोडायचा आहे, सिग्नलवर थांबायचं आहे. रिक्षा चांगली पाहिजे पण रिक्षेत 4-5 सीट बसून त्यांना जोरात दामटायची आहे, त्यांना कुठे थांबायचं नाही, ओव्हरटेकिंगचं म्हणजे हे सगळं करताना तुमची जी प्रेरणा आहे ती महत्वाची की आधी तुम्ही शिस्त लावा आणि त्या शिस्तीतून तुम्ही डेव्हलप व्हा. या सगळ्या याचा टेक्नॉलॉजिकली तुम्ही आता चांगला वापर करताय म्हणूनच आम्हाला असं काहीतरी छान नाश्त्यात वाटतंय. परंतु मी असं पुन्हा एकदा म्हणेन की येणाऱ्या कालावधीमध्ये नाशिकमध्ये जो डेव्हलपमेंटचा स्पीड आहे त्या स्पीडला हे दोन्ही मॅनेज करताना तुम्ही काय सूचना द्याल की नाशिकमध्ये आणखी काय अपेक्षित आहे विकासाच्या दृष्टीने? शहराच्या आपल्याला रस्ते, रिंग रोड, उड्डाणपूल या गोष्टी बेसिक अजून इन्फ्रास्ट्रक्चर होणं आवश्यक आहे. जसं व्हर्टिकल वाढेल तर वाहनाची संख्या पण वाढेल, त्यासाठी मग डबल रस्ते पण लागतील किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल त्याच्यावर पण भर देणं आवश्यक आहे. आता मोठ्या सिटीमध्ये पुणे असेल, मुंबई, नागपूर असेल, मुंबई असेल, येथे जो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून इथे काय केलं पाहिजे करता येईल. त्याला म्हणजे त्याचं नियोजन आता करावं लागेल. आता आगामी कुंभमेळा येणार आहे तर त्या दृष्टीने आपल्याकडे जो नागरिकांचा, भाविकांचा फ्लो राहणार आहे त्या दृष्टीने आतापासून नियोजन करावं लागेल. तशी तयारी चालू झालेली आहे, ते नियोजन मला आठवतं की 2015चा तुम्ही त्र्यंबकेश्वरला कुंभ मॅनेज केलेला आहे, त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा मॅनेज केलाय, त्याच्या 2027च्या कुंभाला सुद्धा तुम्ही तेवढ्याच सक्षमतेने सामोरं जा. असं काही प्लॅनिंग केलंय का ऑलरेडी? तुमच्या मनात काही प्लॅनिंग आहे? कारण तुमचा जो अनुभव आहे मागचा आणि येणाऱ्या कुंभाला तुम्हाला सामोरं जायचंय. आमच्याकडे बेसिक जे आहे ते महापालिका आणि पोलीस डिपार्टमेंट आहे, महसूल डिपार्टमेंट, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि स्टेट लेवलची पण कमिटी असते. ही कमिटी अभ्यास करते. काही कमिटीच्या खाली
लोअर लेवलला केलेले असतात, त्यांचे अहवाल जातात आणि त्याच्यावरून निर्णय होतात. आणि बऱ्याचपैकी अभ्यास होऊन काही अहवाल गेलेले आहेत काही जाती, आणि पुढील ज्या काही इन्फ्रा तयार करायचा आहे नाशिक शहरात हा तयार होईल, आणि नक्कीच एक चांगला इन्फ्रा आपल्याकडे मोठं बजेट येऊन तयार होईल. म्हणजे तुमच्या अनुभवाचा उपयोग नाशिककरांच्या या कुंभासाठी निश्चितपणे होणार आहे. या सगळ्या याच्यामध्ये ऍज अ डिपार्टमेंट आपण पोलिसांच्या याच्यात रोल मध्ये जाताना तुमचा तो हे जो असतो की धाक पाहिजे, आणि घरात असताना कौटुंबिक एक वेगळं, या दोन्ही याच्यात तुम्ही कसे म्हणजे नेमकं काय समान वाटत जाणवतात काय? धाक म्हणजे आपण आपल्याकडे मोस्टली व्हिक्टिम येतात बरोबर, आणि आरोपींवर कारवाई करायची असेल तर ते आपण त्या पद्धतीने करतो. परंतु घरी गेल्यावरती मग ज्यावेळेस युनिफॉर्म उतरवतो आपण, तर तो रोल नक्कीच बदलला पाहिजे. तसंच आम्ही करतो, मुलांशी बोलतो, सोबत जेवण करणं असं गप्पा गोष्टी, त्यांना ट्रेकला घेऊन जाणं, त्याच्याशिवाय पोलिसातले वडील करावं लागतं. आणि मग मला हे पण माहित आहे की तुम्ही हा सगळं म्हणजे आज डबल ड्युटी करताना इकडे पण डबल ड्युटी, आई आणि वडिलांचा रोल तुम्ही केलाय, इकडे डीसीपी ऍडमिन आणि डीसीपी वाहतूक आहे, हे सगळं करताना स्वतःचे छंदही जोपासतात. आपण उत्कृष्ट ट्रेकर आहात, असा एखादा ट्रेकचा अनुभव? ट्रेकिंगला कळसुबाईला आम्ही गेलो होतो, आणि विथ फॅमिलीच गेलो होतो, आम्ही सोबतच जात असतो. आणि एक आमचे नातेवाईक आहेत डेप्टी कलेक्टर, ते पण फॅमिली सोबत, आमच्या 2-3 फॅमिली होत्या, आणि छानपैकी आम्ही कळसुबाईला गेलो होतो. तर कळसुबाईला भरपूर गर्दी झाली होती उतरताना, तर ट्रॅफिक जाम आणि यायचं होतं इकडे ऑफिसला, महत्वाचं काम होतं आणि वेळेवर येणं पण होतं. तर त्यावेळेस आम्ही तेथील गावातील लोक, जो रस्ता म्हणजे एकदम डिफिकल्ट रस्ता, तिथून आपण उतरू शकत फॅमिलीसह म्हणजे महिला असताना सुद्धा सोबत आम्ही त्या बाजूने उतरून आलो. हे केवळ थोडं प्रॅक्टिस असल्यामुळं हे झालं. मग ह्या सगळ्या याच्यातनं 2 गोष्टी मला तुमच्याकडे पाहून कौतुकास्पद वाटतात. एक तर आपण फिजिकली फिट आहात, आणि दुसरी गोष्ट ट्रेक वगैरेच्या माध्यमातून मेंटली पण आपण एकदम सपोर्टला, मला वाटतं स्ट्रेस साठी. ह्या दोन्हीसाठी तुम्ही असं काय सांगाल आपल्या शहरातल्या नागरिकांना किंवा युवा वर्गाला, की त्यांनी कसं वागलं पाहिजे किंवा त्यांनी कसं याला सामोरं गेलं पाहिजे एखाद्या गोष्टीला? सर्वात महत्वाचे की आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपलं आरोग्य ठीक असेल तर मन ठीक राहील. आणि आजकाल बघतो आम्ही की हे जे काही गुन्हे घडतात, हे गुन्हे घडण्यामागे लहानपणापासून काही व्यसनाधीनतेचे प्रकार, बरेच प्रमाणात वेगळ्या प्रकारचा नशा केला जातो आज. तर ते एक महत्वाचा मेसेज आहे पालकांना आणि येथील नागरिकांना आणि त्यांच्या पाल्यांना पण, की व्यसनांपासून दूर राहणं आवश्यक आहे, आणि स्वयंशिस्त पाळली पाहिजे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. स्वतःचं आरोग्य, कुटुंबाचं आरोग्य, परिणामी आपण देशासाठी आपलं चांगला वेळ देऊ शकतो, चांगला देश घडवण्यासाठी आपली मदत होऊ शकते. म्हणजे देशासाठी बोज नाही झालं पाहिजे. मग हे आता जसं आपण सांगताय, हे मला असं वाटतं की तुम्ही आश्रमशाळेत शिक्षक होता, आणि शिक्षक असताना विद्यार्थ्यांवरती एक संस्कार निश्चितपणे केला असेल जो तुमचा पुढे आलाय. त्या शिक्षकाच्या रोल मधून इकडे आल्यानंतर तुम्हाला असं काय जाणवलं की आपल्याला आता ह्या क्षेत्रातून या क्षेत्रात हे वेगळं काही करता येईल? बेसिक आपण तर शिक्षक आहे, आणि अजून तर शिक्षकच आहे आपण. त्यामुळे असं वाटतं की आपण कंटिन्यू प्रबोधन करत राहायला पाहिजे. परंतु मग आमचं ब्रीद आहे की सदरक्षण ऐकायला त्या पद्धतीने काम करावंच लागतं. असे 2%-3% लोक आहेत समाजात, त्यासाठी वेगळी ट्रीटमेंट. आज समाजामध्ये जसं हाच गंभीर प्रश्न आहे, जसं तुम्ही म्हटलात की व्यसनाधीनता, कुठेतरी हुक्क्याची आवड निर्माण झाली आहे, व्यसनाधीनतामध्ये ड्रिंक्स एक कॉमन गोष्ट झालेली आहे, आणि मग जोडीला फिटनेस असा प्रकार नाही. या युवा वर्गाला तुम्ही या व्यसनाधीनतेसाठी त्याच्यापासून दूर राहण्यासाठी काय सांगा? त्यासाठी आपली जी आवड आहे व्यायामाची, व्यायाम कोणताही करा तुम्ही, जिम व्यायाम करा, रनिंग करा, ट्रेकिंग करा, तर तो व्यायाम केला तर आपला वेळ सदुपयोगी लागेल. आपण व्यायाम दिवसा रात्री कधी करू शकतो, त्याचं काही नाही. आणि वेळ दिला पाहिजे, आणि चांगला डाएट केला पाहिजे. अच्छा, डाएट पण महत्वाचं आहे त्यासाठी. ब्रेड वगैरेच्या ऐवजी काही चांगल्या खाण्याच्या सवयी पण पाहिजे ना. आता तुम्ही जर आजारी, म्हणजे युवा वर्ग जर आजारी पडला
आताच तो पुढे कुटुंबाला काय देणार, समाजाला काय देणार. म्हणून एकतर व्यायाम, आपला आहार विहार, विचार हे महत्वाचे. एक शेवटचा प्रश्न आपल्याला आता की सगळ्या गोष्टींमधून म्हणजे जसं आपण कुंभही दोन्ही केलेले आहेत, दोन्ही रोल मध्ये तुम्ही आहात, एक उत्कृष्ट पालक म्हणून चांगलं काम केलंय, उत्कृष्ट डीसीपी म्हणून काम करताय, तर नाशिककरांनी आणि युवा वर्गाने कशावर फोकस केलं पाहिजे की जेणेकरून या नाशिकचं पूर्व जे नाव आहे, आजही नाव चांगलं आहे पण अधिक समृद्ध नाव येईल, भारताच्या नकाशावर एक चांगलं शहर म्हणून ओळखलं जाईल. सगळ्यांना एक काय मेसेज द्या? तर आपले चांगले विचार, पॉझिटिव्ह विचार महत्वाचे आहेत. त्यासाठी आपला इतिहास सगळ्यांनी बघितला पाहिजे, इतिहास वाचला पाहिजे आणि सकारात्मक दृष्ट्या त्या पद्धतीने आपली वागणूक ठेवणं आवश्यक आहे. आणि मग स्वतःची काळजी, बाकीच्या सर्व गोष्टी. तर वाचन हा एक पण महत्वाचा मुद्दा आहे की त्यांनी चांगलं इतिहास आपला स्मरणात ठेवून आणि चांगले विचार ठेवले पाहिजे आणि तसा विहार केला पाहिजे, म्हणजे आचरण केलं पाहिजे. मला असं वाटतं की आज एका तरुण व्यक्तिमत्वाकडनं आपण जे ऐकलं ते मनात आहे पण इम्प्लिमेंट करायला कुठेतरी मनाला आपल्याला दिशा नव्हती. एका तरुण डीसीपी अधिकाऱ्याकडनं व्यसनाधीनता दूर करून स्वतःला स्वयंशिस्तीमध्ये जर आपण बांधलं तर केवळ आपलाच नाही, आपला कौटुंबिक, आपला सामाजिक, आपला देशाचा हा एक विकास जो आहे आपल्याला एक्सपेक्टेड आहे त्याच्यावरती आपलं एक खारीचा वाटा आहे. आणि खरं म्हणजे ही सरांना असलेली खंत आहे आणि मलाही एक शिक्षण विभागाचा अधिकारी म्हणून असलेली खंत आहे की सगळ्यात तरुण असलेला हा देश, ज्या देशामध्ये सगळ्यात जास्त युवा शक्ती आहे, नवे पोटेन्शियल असलेली युवा शक्ती आहे, या युवा शक्तीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी ट्रेक करू देत, वाचन करू देत, चांगला आहार करू देत, चांगला विहार असू देत, चांगलं आचरणातनं आपल्याला करता येईल. आपण एकीकडे वाहतुकीला नावं ठेवतो, ट्रॅफिक जाम झाले म्हणतो, पण त्याच वेळेस आपण कुठेतरी ट्रिपल सीटने जाऊन सिग्नल मोडत असतो. आपण कुठेतरी ज्या रिक्षेत जातो त्या रिक्षावाल्याला सांगतो पटकन रिक्षा बाहेर काढ. आपल्याला कॉमन ट्रान्सपोर्टचा सुद्धा कुठेतरी विचार करावा लागेल कारण शहर वाढत आहे, परंतु एका माणसाला एक गाडी घ्यायची त्यापेक्षा कॉमन ट्रान्सपोर्टचा जर वापर केला तर मला असं वाटतं की या सगळ्या समस्यांचं आज नाही येणाऱ्या काही दिवसामध्ये निश्चितपणे आपल्याला एक चांगला परिणाम मिळेल. मला असं वाटतं की आपल्याला साहेबांकडनं, सरांकडनं, आज डीसीपी सरांकडनं जे मार्गदर्शन मिळालंय आपण प्रत्येक जण ते इम्प्लिमेंट करूया आणि येणाऱ्या दिवसामध्ये सरांना ट्रॅफिक वरती कोणीही दंड भरणारा दिसणार नाही. सरांना गुन्ह्याचं प्रमाण मी म्हणणार नाही शून्यावर येईल पण कमीत कमी झालेलं दिसेल. आणि विशेष म्हणजे काही दिवसांमध्ये सरांना आणखी वरच्या प्रमोशनच्या पोस्टवरती बघून पुन्हा नवीन पॉडकास्टच्या नवीन सीझन मध्ये आपण आणूया. तो पावे तो मनापासून धन्यवाद. थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान. डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.